ययाती भाग एक. माझी कहाणी मी का सांगत आहे माझे मलाच नीट कळत नाही. मी राजा आहे म्हणून का मी हे सारे सांगत आहे. मी राजा आहे. छे, होतो. राजे राण्यांच्या गोष्टी लोक मोठ्या आवडीने ऐकतात. त्यांच्या प्रेमकथा तर जगाला फार फार गोडी वाटते. मोठे मोठे कवी त्या कथांवर काव्य रचतात. माझी कहाणी ही सुद्धा एक प्रेमकथा. छे, ती कसली कथा आहे कोणाला ठाऊक. एखाद्या कवीचे मन वेधून घेण्यासारखे तिच्यात काही नाही हे मला कळते. पण केवळ एखाद्या राजाची कथा म्हणून काही ती सांगायला मी सिद्ध झालेलो नाही. या कहाणीच्या मुळाशी कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही, अहंकार नाही, प्रदर्शन नाही. शेल्याची लक्तरे आहेत ही. त्यात प्रदर्शन करण्यासारखे काय. राजाच्या पोटी मी जन्माला आलो म्हणून राजा झालो, राजा म्हणून जगलो. यात माझा काही गुणदोष नाही. हस्तिनापूरच्या नहुष महाराजांच्या पोटी परमेश्वराने मला जन्म दिला. पित्याच्या मागून सरळ सिंहासनावर बसलो मी. त्यात कसले आहे मोठेपण. राजवाड्याच्या शिखरावर बसलेल्या कावळ्याकडे सुद्धा लोक कौतुकाने पाहतात. राजपुत्र न होता मी ऋषिकुमार झालो असतो तर माझे जीवन कसे झाले असते. शरद ऋतूतल्या नृत्यमग्न चांदण्या रात्रीसारखे की शिशिरातल्या अंधाऱ्या रात्रीसारखे कोणी सांगावे. आश्रमात जन्माला येऊनही मी अधिक सुखी झालो असतो. छे, या प्रश्नाचे उत्तर शोध शोधूनही मला मिळत नाही. एक गोष्ट मात्र राहून राहून मनात येते. कदाचित माझी जीवन कहाणी अगदी साधी झाली असती, एखाद्या वल्कलासारखी. अनेक रंगाने आणि विविध धाग्यांनी नटलेल्या राजवस्त्रांचे रूप तिला कधीच आले नसते. पण त्या वस्त्रांचे सारेच रंग काही मला सुखद वाटत नाही. असे असूनही माझी जीवनकथा सांगायला मी प्रवृत्त झालो आहे. ते का. या प्रवृत्तीच्या मागे कोणती प्रेरणा आहे. जखम उघडी करून दाखवली म्हणजे माणसाचे दुःख हलके होते. कोणी जवळ बसून विचारपूस केली की आजाराला बरे वाटते. आपुलकीच्या अश्रूंनी दुर्दैवी माणसाच्या मनातला वणवा विझतो. मला सुद्धा ते अश्रू हवे आहेत का. ते काही असो, एक गोष्ट सत्य आहे. या कहाणीने माझे मन भरून गेले आहे, आषाढातल्या ढगाळ आभाळासारखे. रात्रंदिवस मी विचारच विचार करीत आहे. ही कहाणी ऐकून एखाद्याला आयुष्याच्या मार्गातील खाचखळगे दिसतील, त्याला मी वेळेवर सावध केल्यासारखे होईल अशी कल्पना मला सुखावून जाते. पण ती क्षणभरच. लगेच माझे मलाच वाटते ही शुद्ध आत्मवंचना आहे. गुरुपत्नीच्या मोहाने कायमचा कलंक लावून घेणाऱ्या चंद्राची कथा कोणाला ठाऊक नाही. अहल्येच्या सौंदर्याने वेडावून गेलेल्या इंद्राला सहस्रभंगाचा प्रसाद मिळाला हे काय जगाला माहीत नाही. जग चुकते, त्या चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही. प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो, पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही तर स्वतःला झालेल्या जखमांनी. हे मनात आले म्हणजे वाटते कशाला सांगायची ही आपली विचित्र कहाणी. वेलीवर पुष्कळ फुले फुलतात. त्यातली काही देवदेवतांच्या मूर्तींवर विराजमान होतात. त्यांना भक्तीने नमस्कारही मिळतात. काही फुले राणींच्या केशकलापातले सौंदर्य वृद्धिंगत करतात. महालातल्या मंचकावरचे विविध विलास ते आपल्या चिमुकल्या डोळ्यांनी पाहतात. काही फुले एखाद्या वेड्या माणसाच्याही हाती पडतात. तो क्षणभरातच त्यांचा चोळामोळा करून टाकतो. या जगात जन्माला येणारी माणसंही अशीच असतात. कोणी दीर्घायुषी होतात, कोणी अकाली मरण पावतात,
कोणी वैभवाच्या शिखरावर चढतात, तर कोणी दारिद्र्याच्या दरीत कोसळून पडतात. कोणी दुष्ट, कोणी सृष्ट, कोणी कुरूप, कोणी सुरूप. पण अंतही सारी फुले मातीत मिसळून जातात. त्यांच्यामध्ये एवढेच साम्य असते. ही सारी फुले कधी आपल्या कहाण्या सांगतात का? मग माणसाने आपल्या जीवनाला इतके महत्त्व का द्यावे? मागे किर्र रान, पुढे गर्द अरण्य, असे आहे हे जीवन. अज्ञाताच्या अंधकारात तर ते अधिकच भयाण भासते. कुठल्या तरी चांदण्याचा मिणमिणणारा प्रकाश अधूनमधून या अरण्यातल्या पावले वाटेपर्यंत येऊन पोचतो. या पायवाटेवरून होणाऱ्या माणसाच्या प्रवासाला आपण जीवन म्हणतो. माझ्या या प्रवासात वर्णन करून सांगण्यासारखे काही थोडेसे घडले आहे. कदाचित हा माझा भ्रम असेल, पण मला तसे वाटते खरे. बालपणीचा ययाती, कुमारवयातील ययाती, यवनात पदार्पण करणाऱ्या ययाती आणि प्रौढ झालेला ययाती हे सारे एक होते. पण आजचा ययाती त्यांच्यापेक्षा थोडा निराळा आहे. त्यांच्याच शरीरात तो राहत आहे, पण त्यांना जे दिसत नव्हते ते त्याला दिसू लागले आहे. सर्वांनाच अगदी अंधुक का होईना दिसावे म्हणून स्वतःची कहाणी सांगायचा मोह त्याला अनवार होत आहे. लहानपणाच्या आठवणी किती नाजूक, किती मोहक, पण किती बहुरंगी असतात. जणू काय मोरपिसेच. माझ्या पहिल्या वहिल्या आठवणीत अग्नी आणि फुले ही परस्परांना बिलगून बसली आहेत, अगदी जुळ्या भावंडांसारखी. पहिल्यापासून मला फुले फार फार आवडायची. अगदी लहान होतो तेव्हापासून घटका घटका राजवाड्यातून दिसणाऱ्या प्रफुल्ल उद्यानाकडे मी टक लावून पाहत बसत असे म्हणे. रात्र झाली की मी ओक्साबोक्शी रडू लागे. मला थोपटून झोपविणाऱ्या दासीला मी खूप त्रास देत असे. कधी चिमटे काढ, कधी लाथा झाड, कधी चावा घे, असा माझा क्रम चाले. बागेतील सारी फुले माझ्या मंचकावर आणून ठेव, मग मी झोपतो, असे मी एका दासीला म्हटले होते. तिने हसत हसत दुसरीला ते सांगितले. दुसरीने कौतुक करीत ते उद्गार तिसरीच्या कानावर घातले. साऱ्या दासींचा आणि सेवकांच्या तोंडी तोच विषय झाला. दुसरीने कौतुक करीत ते उद्गार तिसरीच्या कानावर घातले. साऱ्या दासींचे आणि सेवकांचे तोंडी तोच विषय झाला. आईलाही माझ्या बोलण्याचे कौतुक वाटले. बाबांच्या पुढे मला उभा करीत ती म्हणाली, आमचा बाळ मोठा कवी होणार हं. बाबा तुच्छतेने हसले आणि उद्गारले, कवी? कवी होऊन काय मिळणार आहे ययूला? कवीने जगातल्या सौंदर्याचं वर्णन तेवढं करावं, पण त्या सर्व सुंदर गोष्टींचा मनसोक्त उपभोग केवळ वीर पुरुषच घेऊ शकतात. आपला ययू श्रेष्ठ वीर झाला पाहिजे. त्यानं 1 नि 2 नाहीत, 100 अश्वमेध करायला हवेत. आपल्या पूर्वजांपैकी पुरुर्व महाराजांनी उर्वशीसारख्या अप्सरेला आपल्या भजनी लावलं होतं. मी स्वतः देवांचा पराभव केलाय. इंद्रपदावर आरूढ होण्याचा आनंद उपभोगलाय. ही परंपरा ययूनं चालवायला हवी. बाबांचे हे सर्व संभाषण मी ऐकले, पण तेव्हा त्यातले मला काय कळले असेल देव जाणे. पुढे मोठेपणी माझ्या पराक्रमाचे कौतुक करताना आईबाबांच्या या बोलण्याचा उल्लेख करी, त्यामुळे त्यातला शब्दनशब्द मला पाठ झाला. अग्नीची आठवण अशीच आहे. आई ती वारंवार सांगे. माझे धनुर्विद्येचे शिक्षण संपल्यावर बाबांनी वर्षभर मला एका आश्रमात ठेवण्याचं ठरवले. मी आश्रमात जायला निघालो तेव्हा काही अगदी कुकुलं बाळ नव्हतं, पण आईची माया आंधळी असते हेच खरे. 16 वर्षाचा ययू वर्षभर आपल्यापासून दूर राहणार म्हणून आई एखाद्या लहान मुलासारखी डोळ्यात उभे राहणारे पाणी पुन्हा पुन्हा पुशीत होती. तिने आपला कंप पावणारा हात माझ्या तोंडावरून किती वेळा फिरविला असेल याची गणतीच करता येणार नाही. टिपे गाळीत तिने माझ्या मस्तकाचे अवघरण केले. मग सद्गदित स्वराने ती म्हणाली, ययू, मला तुझी फार काळजी वाटते बाबा. तू अगदी वेडा आहेस. लहानपणी अग्निशाळेच्या ज्वाळा पाहून तू नाचायला लागायचास. एकदा त्या ज्वाळातून ठिणग्या उडत होत्या.
त्या पाहून तू टाळ्या पिटीत ओरडलास, फुलं फुलं. त्यावेळी मी तुला आवरलं म्हणून बरं, नाहीतर ती फुलं तोडायला तू धावला असतास. आवंडा घेऊन ती पुढे म्हणाली, मूल कितीही मोठं झालं तरी आईच्या दृष्टीने ते लहानच असतं. आश्रमात जीवाला जपून राहा हं. तिथल्या नदीत सुसरी असतील, अरण्यात श्वापद दिसतील, कुठेही जीव धोक्यात घालू नकोस उगीच. ही फार पुढची आठवण झाली, पण तिच्या आधीच्या अर्धवटपणे आठवणाऱ्या आणि अर्धवट ऐकलेल्या अशा कितीतरी आठवणी माझ्या मनाच्या तळाशी पडून आहेत. मात्र त्यांचा आस्वाद घेण्यात आता रस वाटत नाही मला. काळ्या कुट्ट ढगांनी झाकळून गेलेल्या आभाळातून मंद चांदणे झिरपावे तशा वाटतात त्या. तथापि त्यावेळची एक आठवण माझ्या मनात अगदी घर करून राहिली आहे. जखमेचा व्रण राहतो ना, तशी ती आहे. त्या आठवणीचा अर्थ परवापर्यंत मला कळला नव्हता, पण आता